नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया ज्याची चर्चा सगळीकडे आहे. हो बरोबर, प्रोटीन म्हणजेच प्रथिनं. पण हे प्रोटीन म्हणजे नक्की काय, का लागतं ते आपल्याला, आपल्या शरीराला? चला तर आज हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पण थांबा, ह्या सगळ्या चर्चेत एक मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे चांगलं आरोग्य हवं असेल तर ते बाजारात मिळणारे महागडे प्रोटीनचे डबे, ते सप्लिमेंट्स घ्यायलाच पाहिजेत का? खरंच गरज आहे का त्यांची? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधूया. ओके, तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी हे समजून घेऊ की प्रथिनं म्हणजे नेमकं काय. बघा, आपल्या जेवणात जसे कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स म्हणजे चरबी असते, तसंच प्रथिनं हा सुद्धा एक मुख्य घटक आहे. पण त्याची भूमिका खूप खास आहे. ती आपल्या शरीराचा जणू पायाच आहे. म्हणजे अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर प्रथिना म्हणजे आपल्या शरीराची वाढ, त्याची होणारी झीज भरून काढणं आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त जिममध्ये जाणाऱ्यांसाठी नाहीये, हे आपल्या प्रत्येकासाठी, अगदी प्रत्येकासाठी गरजेचं आहे. बरं, मग ही प्रथिनं शरीरात नक्की करतात तरी काय? काय इतकं महत्त्व आहे यांना? चला, आपण त्यांची 5 मुख्य कामं बघूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली बॉडी आतून कशी व्यवस्थित चालते. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यांना माहीत असलेलं काम, मसल्स म्हणजे स्नायूंची वाढ आणि मजबूती. आपण जेव्हा कोणतंही मेहनतीचं काम करतो ना, मग तो व्यायाम असो, शेतातलं काम असो किंवा रोजची धावपळ, आपल्या स्नायूंना थोडी झीज पोचते. हीच झीज भरून काढण्याचं आणि त्यांना आधीपेक्षा जास्त मजबूत बनवण्याचं काम करतात प्रथिनं. दुसरं काम आहे पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती. म्हणजे काय, तर आपली त्वचा, आपले केस, आपली नखं एवढंच नाही तर आपलं रक्त आणि शरीरातले हॉर्मोन्स सुद्धा, हे सगळं प्रथिनांपासूनच बनतं. शरीरात सतत जी काही रिपेअरिंग चालू असते ना, त्याचा मेन आधारच प्रथिनं आहेत. आणि म्हणूनच बघा, ही उपमा किती चपखल बसते. शरीराचं बांधकाम साहित्य एकदम परफेक्ट. जसं घर बांधायला आपल्याला वीट लागतात, सिमेंट लागतं, तसंच आपल्या शरीराला बांधण्यासाठी आणि त्याची डागडुजी करण्यासाठी लागतात प्रथिनं. किती सोपं आहे हे लक्षात ठेवायला, नाही का? तिसरं काम, हे तर खूपच महत्त्वाचं आहे, आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. आपल्या शरीरात जे सैनिक असतात ना, जे आजारांशी लढतात, म्हणजे अँटीबॉडीज, ते सैनिक प्रथिनांपासूनच बनतात. म्हणजे आहारात प्रोटीन योग्य असेल तर आपले सैनिक मजबूत राहतील आणि आपण आजारांपासून दूर राहू. आता येतोय एक असा फायदा जो कदाचित सगळ्यांनाच आवडेल, वजन नियंत्रणात ठेवायला मदत. कसं? तर बघा, प्रथिनं पचायला जरा वेळ लागतो, त्यामुळे आपलं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. मग सारखी भूक लागत नाही आणि ते जे मध्ये मध्ये काहीही खाल्लं जातं ना, ते टळतं आणि मग आपोआप वजन नियंत्रणात राहायला मदत होते. आणि 5वं काम आहे हार्मोन्स आणि एन्झाईम्स बनवणं. आता हे शब्द थोडे मोठे वाटतील, पण सोपं आहे. इन्सुलिन सारखे महत्त्वाचे हार्मोन्स किंवा आपलं अन्न पचवणारे एन्झाईम्स, हे सगळं बनवण्यासाठी प्रथिनच लागतात. यांच्याशिवाय तर शरीराचं कामच थांबून जाईल. तर आता हे तर स्पष्ट झालं की प्रथिनं किती किती महत्त्वाची आहेत. मग प्रश्न पुन्हा तोच येतो, ही मिळवायची कुठून? त्या महागड्या डब्यांमधून? अजिबात नाही. याचं उत्तर ना आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात आहे, आपल्या रोजच्या जेवणात. चला, असे 7 सोपे पदार्थ बघूया. ही यादी बघा: मूग डाळ, हरभरा किंवा चणे, आपली तुरीची डाळ, शेंगदाणे, दूध, ताक, अंडी आणि नाचणी. यातलं असं काही आहे का जे आपल्याला माहीत नाही? सगळं आपल्या ओळखीचं, खिशाला परवडणारं आणि आपल्या जेवणातलं. कुठे बाहेर जायची गरजच नाहीये. आणि गंमत म्हणजे आपण हे सगळं खातोच. बघा ना, मुगाचं वरण किंवा मोड आणून खाल्लेले मूग, चण्याची उसळ, रोजची आपली तुरीची आमटी, शेंगदाण्याची चटणी किंवा लाडू, दूध, ताक तर आपण पितोच. आणि नाचणीची भाकरी, आपण हे सगळं वर्षानुवर्षे खात आलोय. फक्त त्यात इतकं प्रोटीन आहे हे कदाचित लक्षात घेतलं नसेल. ओके, काय खायचं हे तर कळालं, पण आता पुढचा प्रश्न, किती खायचं? म्हणजे रोज किती प्रोटीन घ्यायला हवं? ह्याचं पण एक खूप सोपं गणित आहे. चला बघूया. नियम अगदी सोपा आहे. बघा, आपलं जेवढं वजन आहे, म्हणजे जेवढे किलोग्रॅम वजन आहे, जवळपास तेवढे ग्रॅम प्रोटीन दिवसभरात घ्यायचं. म्हणजे वजनाच्या प्रति किलो मागे साधारणपणे 0.8 ते 1 ग्रॅम प्रथिनं. हा एक ढोबळमानाने पण खूप उपयुक्त नियम आहे. उदाहरणार्थ समजा एका व्यक्तीचं वजन आहे 60 किलो,
तर त्या हिशोबाने तिला दिवसभरात साधारण 50 ते 60 ग्रॅम प्रथिनांची गरज आहे. आणि विश्वास ठेवा, हे 50-60 ग्रॅम प्रोटीन दिवसभरातल्या जेवणातून मिळवणं अजिबात अवघड नाहीये. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण कुठे येऊन पोचलो? एका अगदी सोप्या निष्कर्षावर, की आपल्याला हवी असलेली ताकद मिळवण्यासाठी कुठे बाहेर जायची किंवा वेगळं काही करायची गरजच नाही. आणि हेच आहे आपल्या आजच्या चर्चेचं सार, की खरी ताकद त्या महागड्या डब्यांमध्ये नाही, तर आपल्या घरच्या स्वयंपाकघरात दडलेली आहे. आपला रोजचा साधा आहारच पौष्टिक आणि ताकदवान आहे. फक्त त्याकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी.